नमस्कार, मायाज क्लाउड किचनमध्ये आज आपण मटण भुना गोश्त कसं बनवायचं हे पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पाहूया। इथे मटण भुना गोश्त बनवण्यासाठी 1 किलो मटण घेतलेले आहे। हे मी छान 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे। इथे आता आपण फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला, बेस ग्रेव्ही घेतलेली आहे जी आपण मटण भुना गोश्त बनवणार आहे त्यासाठी वापरणार आहे। ते मी आपलं कोल्हापुरी तिखट आमटीची जी पळी असते ती सपाट पळी घेतलेली आहे। फोडणीसाठी खडे मसाले घेतलेले आहेत, लवंग, दालचिनी, स्टार फूल आणि तेजपत्ता। हळद घेतलेली आहे 1 चमचा, 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे। इथं मी मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे आणि पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण मटण फोडणीला घालण्यासाठी इथं मी कुकर ठेवलेला आहे गॅसवरती, त्यामध्ये तेल घालून घेते। 1-1.5 पळी तेल घातलेलं आहे मी इथं। आपलं तेल गरम झालेलं आहे, यामध्ये मी आता जिरे घालून घेते, थोडे खडे मसाले, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घालून छान भाजून घेणार आहे। आपला कांदा भाजत आलेला आहे, टोमॅटोही छान भाजत आलेला आहे। आता यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया, छान भाजून घेऊया आपण। यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे चवीप्रमाणे, 1 चमचा हळद घालून छान मिक्स करून घेणार आहे। आपलं कांदा, टोमॅटो, मसाले सर्व छान भाजलेलं आहे। आता यामध्ये मी मटण घालून घेणार आहे। आपण याला छान हलवून घेऊया, व्यवस्थित परतून घेऊया। यामध्ये लगेच पाणी नाही घालायचे, याला अंगचे पाणी सुटू द्यायचे। आता याला व्यवस्थित हलवून याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊया 1-5 मिनिटं। आता आपण मटण छान हलवून घेतलेले आहे व्यवस्थित। आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि झाकणावरती थोडे पाणी घालूया। आता 1-5 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून बघूया आपण। तुम्ही बघू शकताय किती छान पाणी सुटले त्याला। आता यामध्ये मी थोडं गरम पाणी घालून घेणार आहे। याला एक उकळी आली की आपण कुकरला झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या मध्यम गॅसवरती करून घेणार आहोत। कुकरमध्ये मटण जे शिजायला घातले आपण त्याला उकळी यायला लागलेली आहे। आता आपण झाकण लावून घेऊया आणि मध्यम गॅसवरती याला 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊया। शिजतंय तोपर्यंत आपण मटण भुना गोश्तचा मसाला बनवून घेऊया। त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये तेल घातलं 1 पळी। तेल आपलं छान गरम झालंय, आता त्यामध्ये मी जिरे, बारीक चिरलेला आपण कांदा घालून छान भाजून घेणार आहे। आता आपला कांदा भाजत आलेला आहे, त्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून छान भाजून घेते। आपली आलं लसूण पेस्ट पण छान भाजलेली आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून छान भाजून घेऊया आपण। आता इथे आपले कांदा, टोमॅटो, आलं लसूण छान भाजले। आता यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊया। अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा मटन मसाला। आता हे सर्व छान आपण भाजून घेऊया। हे भाजत असताना गॅस बारीकच ठेवायचा, बारीक गॅसवरती छान मसाले आपण भाजून घ्यायचे। आता यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, आपलं कोल्हापुरी तिखट 2 चमचे घालून छान मिक्स करून घेणार आहे।
मसाले भाजत असताना कोरडे होतात, खाली लागण्याची शक्यता असते, म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून परत त्याला एक 5 ते 7 मिनटं छान भाजून घेणार आहोत. त्याचं मग पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जो आहे तो सगळा निघून गेला पाहिजे. आता तुम्ही बघू शकताय आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आपला मसाला, पावडर मसाले सर्व छान भाजलेला आहे, कांदा टोमॅटो. आता यामध्ये आपण बेस ग्रेव्ही घालून घेणार आहे. त्याचा नक्की व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करेन. आता आपण याला छान मिक्स करून घेऊया. व्यवस्थित तेल सुटेपर्यंत याला आपण भाजून घेणार आहोत बारीक गॅसवरती. हे भाजताना गॅस एकदम बारीकच ठेवायचा, मोठ्या गॅसवरती खाली लागू शकते कढईला. आता यामध्ये आपण थोडी वरून कोथिंबीर घालून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे. आता इथं आपल्या कुकरच्या 6 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया. कुकर थंड झालेला आहे. आता आपण ते व्यवस्थित शिजले की नाही ते बघूया. तुम्ही बघू शकताय कुकर उघडल्यानंतर किती सुंदर दिसतं आहे. मटण एकदम छान शिजलेले आहे. त्याचा रस्सा पण एकदम दाट आलेला आहे. तुम्ही बघू शकताय आपलं मटण पण इथं पूर्ण शिजलेलं आहे. आता आपण शिजलेलं जे मटण आहे आपलं ते मसाल्यामध्ये घालून घेतोय. आता मसाल्यामध्ये हे मटण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपण एक 5 ते 7 मिनटं बारीक गॅसवरती याला शिजवून घेणार आहोत, जेणेकरून आपलं मटण आणि मसाला सर्व एकजीव होईल. आता याच्यावरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता आपला मटण भुना घोस्ट मसाला इथं तयार आहे. तुम्ही बघू शकताय. चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.